नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 12वी FB पेपर 2 मधील चॅप्टर नंबर 17 EOT हॉइस्ट, क्रेन व लिफ्ट यांची ओळख करून घेणार आहोत. तर यामध्ये आपल्याला पाठाची ओळख आधी करायची आहे. तर EOT हॉइस्ट, क्रेन, लिफ्ट, वॉकेज म्हणजेच उद्वाहक होय. उद्वाहक म्हणजेच आपण त्यांना लिफ्ट असे म्हणतो इंग्लिशमध्ये, जो शब्द खूप जास्त कॉमन आहे. तर EOT हॉइस्ट, क्रेन, लिफ्ट, वॉकवेज हे विशेषतः एखादी वस्तू किंवा व्यक्ती एका ठिकाणाहून उचलून इच्छित स्थळी वाहून नेण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा आहे. मुलांनो, आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या इमारतीमध्ये किंवा मॉल्समध्ये, इव्हन आता रेल्वे स्टेशन या ठिकाणी देखील आपण या उद्वाहकचा वापर करतो. तर याबद्दल आपल्याला सर्व माहिती मिळणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यामुळे आता यावर्षी हा जो सिलेबस बदललेला आहे त्यामध्ये हे काही नवीन आपल्याला लेसन्स ॲड करून मिळाले आहेत. तर बघा, यामधील EOT हॉइस्ट व क्रेन याचा वापर विशेष करून कारखान्यातील स्टोरेज विभाग, बांधकामाच्या साईट अथवा जागा ज्या ठिकाणी क्रेनचा वापर विशेष करून कारखान्यातील स्टोरेज विभाग अशा ठिकाणी केला जातो. तर लिफ्टचा वापर निवासी व व्यापारी इमारती यामध्ये बंदिस्त व सुरक्षित केबिनमधून माणसांना वरील मजल्यावर किंवा खालील मजल्यावर ने-आण करण्यासाठी केला जातो. सरकता जिना वॉकवेजचा वापर निवासी व व्यापारी इमारती, शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स थिएटर अशा गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितपणे एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर एकाच दिशेत वर किंवा खाली माणसांची वाहतूक करण्यासाठी केला जातो. आता याचे कार्यतत्व बघा. EOT हॉइस्ट, क्रेन, एलिव्हेटर्स, लिफ्ट व वॉकवेज प्रणाली म्हणजेच इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ओव्हरहेड ट्रॅव्हलिंग सिस्टीम होय. बघा मुलांनो, EOTचा फुल फॉर्म तुम्हाला एका वाक्यात किंवा रिकामी जागामध्ये विचारला जाऊ शकतो. तर त्याचं पूर्ण आहे E फॉर इलेक्ट्रिकली, O फॉर ऑपरेटेड आणि T फॉर ट्रॅव्हलिंग, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ओव्हरहेड ट्रॅव्हलिंग सिस्टीम असं आहे. ही एक प्रकारची इलेक्ट्रोमेकॅनिकल यंत्रणा आहे. यामध्ये गरजेनुसार सिंगल फेज अथवा 3 फेज स्पेशल पर्पज इलेक्ट्रिकल मोटर्सचा वापर केला जातो. लोडनुसार मोटरची कपॅसिटी व वस्तूंच्या एकूण वजनानुसार टनामध्ये यंत्रणेची कपॅसिटी ठरवलेली असते. आता हॉइस्ट आणि क्रेन यांची आपल्याला रचना आणि सुटे भाग आपण बघणार आहोत. तर बघा, हॉइस्ट, क्रेन याचा उपयोग अवजड वस्तू एका जागेवरून उचलून दुसऱ्या जागी स्थापित करण्यासाठी होतो. याकरिता वर उचलणे, सरळ दिशेत वाहून नेणे व आडव्या दिशेत सरकविणे या 3 क्रियांचा समावेश होतो. बघा, आपल्याला ही आकृती 18.1 मध्ये हेवी वेट हॉइस्ट किंवा क्रेन दाखवली आहे. आपण जर एखाद्या कारखान्यात, इंडस्ट्रीमध्ये, फॅक्टरीमध्ये वगैरे तुम्ही गेलात तर तुम्हाला अशा प्रकारची वरच्या बाजूला यंत्रणा दिसेल. बघा, हे 2 जे पिवळ्या रंगाचे आहेत हे वरती पोल्स आहेत. खाली ही एक बॉबिन ठेवलेली आहे, त्यावर वायर गुंडाळलेली आहे. आता याचं जे स्ट्रक्चर आहे ॲक्च्युअल ते आपल्याला या डायग्राममध्ये दाखवण्यात आलेले आहे. बघा, या ठिकाणी 8 नंबरला हा हुक दिसतो आहे. या ठिकाणी 3 नंबरला पुली, गिअर आणि मोटर्स, या ठिकाणी मोटरची अरेंजमेंट केलेली आहे. तर हॉइस्ट क्रेनकरिता पिलरच्या आधारावर 2 हेवी ब्रिज स्ट्रक्चर असून त्याच्या दोन्ही बाजूला 2 एंड कॅरिएजेस असतात. एंड कॅरिएजेस म्हणजे जे कॅरी करून नेऊ शकतात ते. त्या दोन्ही कॅरिएजेसच्या खाली
किमान 4 हेवी व्हील्स, 4 जड असे व्हील्स बसविलेली असतात. ब्रिज स्ट्रक्चरवर हेवी व्हील्सच्या आधाराने क्रॅब स्ट्रक्चर अथवा प्लॅटफॉर्म बसविलेला असतो, ज्यावर हॉइस्टिंग मशीन सेट बसवितात. या हॉइस्टिंग सेटवरून हेवी स्टील वायर रोपच्या साहाय्याने, म्हणजे एक स्टीलचा रोप असतो, दोर बनवलेला असतो स्टील या धातूपासून, त्याला म्हणतात स्टील वायर रोप. याच्या साहाय्याने बॉटम ब्लॉक व त्यालाच एक लिफ्टिंग हुक बसविलेले असते. हुक हा वर खाली करण्यासाठी एक लटकता ऑपरेशन कंट्रोलर असतो. कॅब यंत्रणा ही दोन्ही बाजूने फिरवण्यासाठी ब्रिजवर 2 हेवी रेल्स बसविलेली असतात. ही संपूर्ण ब्रिज यंत्रणा पुढे मागे नेण्यासाठी गॅन्ट्री गर्डरवर 2 हेवी रेल्सला 4 हेवी व्हील्स बसवलेले असतात. ही संपूर्ण ब्रिज यंत्रणा पुढे मागे नेण्यासाठी गॅन्ट्री गर्डरवर 2 हेवी रेल्सला 4 हेवी व्हील्स बसवलेले असतात. हे सर्व ऑपरेट करण्यासाठी ब्रिजवर एक ऑपरेटर केबिन असते. तेथून ही सर्व ऑपरेशन्स कंट्रोल केली जातात. अवजड वस्तू योग्य बांधणी करून हॉइस्ट यंत्रणेच्या खाली लटकणाऱ्या हुकवर गुरुत्व मध्य साधून अडकविले जातात. तर हॉइस्ट क्रेन कमी क्षमतेच्या असल्यास जमिनीवरूनही लटकत्या ऑपरेशन कंट्रोलरच्या साहाय्याने ऑपरेट करता येतात. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला याची रचना दाखवलेली आहे. हा हुक या ठिकाणी दिसतो आहे. ज्यावेळेस आपल्याला या हुकला लावलेल्या सामानाची मूवमेंट करायची असेल त्यावेळेस हा लेफ्ट आणि राईट साईडला फिरेल. आपल्याला ही आकृती 18.2 जी दाखवली आहे ती आहे मीडियम वेट हॉइस्ट किंवा क्रेन. या ठिकाणी 18.3 जी आकृती आहे ती आहे हेवी वेट हॉइस्ट किंवा हेवी वेट क्रेनचे भाग आणि त्याचे कार्य. बघा या ठिकाणी एक मोटर दाखवलेली आहे. या ठिकाणी आकृतीत या ठिकाणी जो आकाशी आणि पिवळा कलर वापरला आहे तो आहे DC ब्रेक, न्यू डिझाइन ऑफ DC ब्रेक. इलेक्ट्रोमॅग्नेटिक मोटर डिस्क सिस्टीम वर्क्स प्रिसाइजली अँड synchronously with motor and with a rectifier for trouble free. या ठिकाणी खाली DC ब्रेक, मोटर, वायर रोप दाखवला आहे. त्यानंतर गिअर बॉक्स, कंट्रोल बॉक्स, अशा तऱ्हेने ही हेवी वेट हॉइस्टची आकृती आपल्याला दाखवली आहे. आता बघा याची स्थापना व उभारणी. तर हेवी वेट हॉइस्ट किंवा हेवी वेट क्रेन याचे भाग व कार्य आणि त्याची स्थापना व उभारणी बघा. तर त्यासाठी महत्त्वाच्या 2 गोष्टी लागतात. एक पहिली म्हणजे उभारणी पूर्व साईटची तपासणी आणि दुसरी उभारणी पूर्व यंत्रणेची तपासणी. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला उभारणी करायची आहे त्या जागेची साईटची तपासणी करणे गरजेचे आहे आणि त्यानंतर उभारणीच्या पूर्वी त्या यंत्रणेची तपासणी करणे गरजेचे आहे. तपासणीमध्ये बघा एक नो लोड टेस्ट असते, म्हणजे कोणताही लोड नसतानाची टेस्ट, आणि दुसरी फुल लोड असतानाची टेस्ट. त्यानंतर ओव्हरलोड टेस्ट तपासणी. अशा 3 प्रकारच्या तपासण्या केल्या जातात की ज्यावेळी कोणताही लोड नसेल क्रेनवर, त्यानंतर जेव्हा लोड असेल त्यावर, आणि जेव्हा खूप जास्त फुल लोड ओव्हरलोड असेल अशा वेळची तपासणी. अशा 3 प्रकारच्या चाचण्या आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत. आता पहिली आहे हॉइस्ट किंवा क्रेन यंत्रणा वापरण्यापूर्वीची तपासणी. दुसरी आहे हॉइस्ट किंवा क्रेन यंत्रणेची गिअर बॉक्सची तपासणी, म्हणजे त्यामध्ये लुब्रिकेशनचं प्रमाण किती आहे, लुब्रिकंट आहे किंवा नाही याची तपासणी. तिसरं आहे लुब्रिकेटिंग पॉईंट्सची तपासणी. चौथा आहे लिमिट स्विचेसची तपासणी व ॲडजस्टमेंट. 5वा आहे इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीजची तपासणी. 6वा आहे हॉइस्ट क्रेन ट्रायल ऑपरेशन नो लोड टेस्ट.
सातवा आहे हॉइस्ट क्रेन लोड टेस्ट आणि हॉइस्ट क्रेन ओव्हरलोड टेस्ट. आता आपल्याला आकृती 18.4 मीडियम वेट हॉइस्ट किंवा मीडियम वेट क्रेनचे भाग व कार्य दाखवण्यात आले आहेत. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी स्क्विरल केज इंडक्शन मोटर अँड फॉल सेफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्क ब्रेक अशी ही यंत्रणा या ठिकाणी दाखवली आहे. ह्या वरच्या बाजूला आहे टॉप सस्पेन्शन सेफ्टी हुक असेंब्ली. त्यानंतर त्याच्या जस्ट खाली सेफ्टी लॅच हुक टू प्रिव्हेंट ॲक्सिडेंटल डिसलोडमेंट, म्हणजे सेफ्टीसाठी हा खाली एक लॅच बसवला आहे की ॲक्सिडेंटली जर लोड हुकमधून हुकला बसवलेला लोड जर इन केस पडला तर त्यावेळेस ॲक्सिडेंट वगैरे होऊ नये म्हणून या ठिकाणी सेफ्टीसाठी हा लॅच बसवण्यात आला आहे. त्यानंतर प्लग इन पॉवर अँड पेंडंट कॉर्ड, ही ब्लॅक कलरची जी वायर दिसते आहे ही पॉवर अँड पेंडंट कॉर्ड आहे. त्यानंतर प्लास्टिक पॉवर कॉर्ड रिटेनर क्लिप, खाली आहे स्ट्रेनर वायर पेंडंट कॉर्ड. त्यानंतर 20 मीटर्स ऑफ HDG नॉन रोटेटिंग वायर रोप, या ठिकाणी हा वायर रोप दाखवला आहे ज्याचे स्पेसिफिकेशन दिले आपल्याला 20 मीटर. त्यानंतर त्याच्या खाली एक डिस्क दिसते आहे, ती आहे डबल थिकनेस ऑफ डिस्क. त्यानंतर ट्रस्ट बेअरिंग स्विवेल शँक हुक, त्या हुकचं नाव दिलं आहे स्विवेल शंक हुक. त्यानंतर या बाजूला आहे कंप्लीट विथ 10 मीटर पॉवर लेड कॉर्ड साईज 1.0 mm², कॉर्डची साईज दिलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला या मीडियम वेट हॉइस्ट किंवा क्रेनचे भाग आकृतीमध्ये दाखवण्यात आले आहेत. आता यामध्ये असणारे संभाव्य दोष व उपाय. तर हॉइस्ट व क्रेनमध्ये खालीलप्रमाणे संभाव्य दोष असू शकतात. बघा विद्यार्थ्यांनो, पहिला आहे सप्लाय जाणे. सप्लाय गेल्यानंतर हॉइस्ट जी असेल ती आपले कार्य थांबवेल, कारण त्या ठिकाणी पॉवर सप्लाय बंद झालेला असेल. दुसरा आहे ओव्हरलोड. जर तुम्ही क्रेनवर त्याच्या लिमिटपेक्षा जास्त जर लोड दिला तर लोडमुळे काय होणार, त्या ठिकाणी ती क्रेन बंद पडू शकते. त्यानंतर तिसरा आहे लिमिट स्विच खराब होणे. चौथा दोष आहे वायर अथवा केबल त्याची खराब होणे. पाचवा दोष असेल मेकॅनिकल असेंब्ली जाम होणे. बऱ्याच वेळा ऑइलिंग ग्रीसिंग वगैरे जर केलेली नसेल, व्यवस्थित मेंटेनन्स केलेला नसेल तर अशावेळी ही क्रेन किंवा त्यामधील ज्या मेकॅनिकल असेंब्ली असतात त्या बंद पडू शकतात, त्या जाम होऊ शकतात. त्यानंतर सहावा दोष आहे लेव्हल बिघडणे. त्यामध्ये जे समतोलपणा जो ठेवलेला असतो तो म्हणजेच काय लेव्हल ही कमी जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी बिघाड निर्माण होऊ शकतो. आता त्यावर उपाय काय करणार, तर पहिला आहे सप्लाय जर गेला तर त्याची सप्लायची तपासणी करा किंवा व्होल्टेज कमी आहे का ते तपासा. फ्यूज अथवा MCB गेला आहे का, मिनिएचर सर्किट ब्रेकर जो आहे तो गेला आहे का, ट्रिप झाला आहे का ते चेक करा, तपासा. वायर अथवा केबल तपासा. लूज कनेक्शन्स असतील तर ते घट्ट करा. दुसरा उपाय आहे सिस्टीम ओव्हरलोड होत असल्यास, सिस्टीमवर जर का लोड जास्त होत असेल तर सर्वप्रथम लो व्होल्टेज चेक करा किंवा मेकॅनिकल जाम आहे का ते तपासा आणि लावलेले जे काही लोड असेल ते योग्य आहे का ते तपासा. तिसरा आहे लिमिट स्विच खराब झाल्यास ते ताबडतोब बदला. चौथा, वायर किंवा केबल खराब झाल्यास ती ताबडतोब बदलवा. पाचवा आहे मेकॅनिकल असेंब्ली जाम असल्यास ती फ्री करा आणि योग्य ते लुब्रिकेशन करा. 6 नंबर आहे लेव्हल बिघडल्यास लेव्हल सेन्सर व लिमिट स्विच तपासा, त्याचे सेटिंग करा अथवा ते बदला. लेव्हल पूर्ववत कायम करा. त्यानंतर निगा व देखभाल. योग्य वेळी फिरणाऱ्या भागांची
स्वच्छता व ऑइलिंग आणि ग्रीसिंग करणे. विद्यार्थ्यांनो बघा, निगा व देखभाल यामध्ये हे तुम्हाला 12 मार्कांना हा प्रश्न येऊ शकतो की हॉइस्ट किंवा क्रेन यांची निगा व देखभाल कशी करणार. तर पहिला आहे योग्य वेळी फिरणाऱ्या भागांची स्वच्छता व ऑइलिंग आणि ग्रीसिंग करणे. दुसरा आहे वेळोवेळी यंत्रणेवरील धूळ व घाण साफ करणे, धूळ साचू न देणे. तिसरा आहे पाणी व जादा ऑइलिंगपासून यंत्रणा लांब ठेवणे. 4 नंबर आहे टर्मिनल बॉक्स कायम बंद ठेवणे. 5 नंबर आहे मोटरच्या स्लिप रिंग्स एमरी पेपरच्या सहाय्याने पॉलिश करणे. 6 नंबर आहे कार्बन ब्रशचे स्लिप रिंगवरील प्रेशर तपासणे. 7वा आहे खराब झालेले कार्बन ब्रश किंवा इतर पार्ट्स ते बदलवा. त्यानंतर वेळोवेळी बेरिंगची तपासणी करा, तसेच त्यांचे वॉशिंग, क्लिनिंग व ग्रीसिंग, ऑइलिंग करा. नंतर दर 3, 6 किंवा 12, 8-12 महिन्यांनी ही सर्व तपासणी वेळोवेळी करा. तसेच प्रत्येक वेळी लुब्रिकंट संपूर्ण बदला. नंतर ब्रेकची तपासणी करा, तसेच ब्रेक शू क्लिअरन्स तपासा. कायम एक ब्रेक शू हा जादा उपलब्ध ठेवा. वेळोवेळी ब्रेकचे सेटिंग करा. त्यानंतर मास्टर कंट्रोलर सर्किटमध्ये आर्किंग होणार नाही याची काळजी घ्या. बघा, सर्किटमध्ये बऱ्याच वेळा स्पार्क निर्माण होतो, आपल्याला दिसतो. तर त्या स्पार्कला आर्किंग असं म्हटलं जातं. तर त्या मास्टर कंट्रोल सर्किट जो असेल त्यामध्ये आर्किंग होणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर मास्टर कंट्रोलरमधील सिल्वर टिप कॉन्टॅक्टवर काजळी साठू देऊ नका आणि नियमित त्याची साफसफाई ठेवा. दर 6 महिन्यांनी गिअर्सची तपासणी करा. विशेष करून गिअर्समधून आवाज येणार नाही याची काळजी घ्या. गिअर्सचे अलाइनमेंट वेळोवेळी तपासा. गिअरचे ऑइल लेवल तपासा. त्यानंतर बेरिंग कायम स्वच्छ ठेवा व त्याला वंगण करा. वायर रोप्सची तपासणी करा. दर 3 महिन्यांनी ती तपासणी करा. तसेच ते सुस्थितीत असल्याची खात्री करा. त्यानंतर ट्रॅव्हलिंग हिल्सची झीज किती झाली ते वेळच्या वेळी तपासा व त्यास वेळोवेळी वंगण करा. सर्व लिमिट स्विचेसची तपासणी ही नियमितपणे करा. सर्व लिमिट स्विचेस योग्य ठिकाणीच बसविल्याची खात्री करा. अंतराची मर्यादा पाळा. पर्यायी लिमिट स्विचेस उपलब्ध ठेवा. त्यानंतर दुरुस्ती करताना व वजन उचलताना इतरांना प्रवेश न देणे ही काळजी घ्या. त्यानंतर कार्यान्वयन निगा व देखभाल करताना ऑपरेटरने हेल्मेट घालणे बंधनकारक ठेवा. अशा प्रकारे आपल्याला हे 26 मुद्दे अभ्यासाला आहेत, निगा व काळजी. तर 12 मार्कांना हा प्रश्न मुलांना येऊ शकतो, व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवा. आता पुढचा टॉपिक आहे इलेक्ट्रिकल पॅसेंजर लिफ्ट किंवा उद्वाहक. तर याचं उद्दिष्ट आहे की इलेक्ट्रिकल पॅसेंजर लिफ्ट म्हणजेच उद्वाहकाची माहिती करून घेणे. तर इलेक्ट्रिकल पॅसेंजर लिफ्ट म्हणजेच काय, उद्वाहक. यामध्ये एलिव्हेटर किंवा लिफ्ट म्हणजे मायक्रो प्रोसेसर बेस्ड इलेक्ट्रोमेकॅनिकल सुरक्षित यंत्रणा. याचा उपयोग उंच इमारतीत प्रवासी वाहतूक करण्यासाठी होतो. आपल्याला एखाद्या इमारतीमध्ये खालून वर जाण्यासाठी किंवा वरून खाली येण्यासाठी म्हणजेच इच्छित मजल्यावर सुखरूप पोहोचविण्याचे कार्य हे एलिव्हेटर्स किंवा लिफ्ट करतात. यामध्ये इलेक्ट्रिकल मोटर जनरेटर, कार्यतत्वानुसार चालणारी स्पेशल पर्पज 3 फेज इलेक्ट्रिकल स्टेपर ट्रॅक्शन मोटर वापरतात. मुलांनो, या ठिकाणी अंडरलाईन करून ठेवा किंवा हा शब्द व्यवस्थित लिहून घ्या. कोणती मोटर त्या ठिकाणी वापरली जाते, तर स्पेशल पर्पज 3 फेज इलेक्ट्रिकल स्टेपर ट्रॅक्शन मोटर. तर इलेक्ट्रिकल पॉवरपासून 2 ते 5 मीटर प्रति युनिट इतक्या कमी वेगाची मेकॅनिकल पॉवर निर्माण करण्यासाठी
हिचा वापर केला जातो. याबरोबर वेट बॅलन्सिंग यंत्रणेचा वापर यामध्ये केला जातो. या सर्व यंत्रणेचे नियंत्रण सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारा मायक्रो प्रोसेसर प्रणालीद्वारा होत असते. तर आपण आता याची कार्यप्रणालीची आकृती बघूया. तर बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हे दोन व्यक्ती दाखवण्यात आलेले आहेत. हा एक आहे ऑपरेटर आणि हा दुसरा आहे यूजर. एक ऑपरेटर म्हणजे जो काम करणार आहे, ही सगळी यंत्रणा राबवणार आहे तो, आणि हा दुसरा आहे यूजर जो वापर करणार आहे तो. तर हा पहिला ब्लॉक आपल्याला दिसतो आहे तो आहे कार स्टेटस की कंट्रोल कार स्टेटस की कंट्रोल, आणि दुसरा आहे सिस्टीम ऑन ऑफ. तर ऑपरेटरकडून बघा हा ॲरो दाखवला आहे कार स्टेटस की कंट्रोलकडे. त्यानंतर ऑपरेटरकडून दुसरा गेला आहे सिस्टीम ऑन ऑफकडे. आणि त्या दोन्ही ब्लॉकपासून सेंटरला जो आहे एलिव्हेटर कंट्रोल सिस्टीम, त्या ठिकाणी हे दोन्ही ॲरो दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर एलिव्हेटर कंट्रोल सिस्टीमकडून या पुढच्या ब्लॉककडे, ज्या ठिकाणी एलिव्हेटर डोअर कंट्रोल आहे, म्हणजे त्याचे जे दरवाजे कंट्रोल करण्याचे जे काम आहे, त्या ठिकाणी ही कंट्रोल सिस्टीम पास होते. त्यानंतर त्या ठिकाणाहून एलिव्हेटर कार डोअर्सकडे आणि डोअर्स ॲट इच फ्लोअर. बघा विद्यार्थ्यांनो, प्रत्येक फ्लोअरवर असणाऱ्या डोअरकडे या कंट्रोलची या ठिकाणी वायर्स या ठिकाणी पास केलेले असतात. त्यानंतर पुन्हा या एलिव्हेटर कंट्रोल सिस्टीमकडून दुसरा लिफ्टिंग सिस्टीमकडे गेलेला आहे. त्यानंतर लिफ्टिंग सिस्टीमकडून एलिव्हेटर कारकडे, आणि एलिव्हेटर कारकडून पोझिशन सेन्सरकडे, पोझिशन सेन्सरवरून पुन्हा एलिव्हेटर कंट्रोल सिस्टीमकडे. म्हणजे हा जो सेंटरचा आहे एलिव्हेटर कंट्रोल सिस्टीम, हा एक सेंटरला एक हार्टप्रमाणे काम करतो आहे, आणि त्या ठिकाणाहून काही या वायर्स जात आहेत आणि काही त्या ठिकाणी येत आहेत. आता यूजरकडे बघा. यूजरपासून एक डायरेक्शन बटन, होल्ड डोअर बटन, त्यानंतर इमर्जन्सी स्टॉप बटन, त्यानंतर फ्लोअर बटन्स, हे अशा पद्धतीची यंत्रणा या ठिकाणी असते. त्यानंतर फ्लोअर बटन, इमर्जन्सी स्टॉप बटन आणि होल्ड डोअर बटन आणि डायरेक्शन बटन, या चारीकडून पुन्हा ते सिस्टीम ही एलिव्हेटर कंट्रोल सिस्टीमकडे ॲरोच्या साहाय्याने इथे दर्शवण्यात आलेली आहे. त्यानंतर या सेंट्रल सिस्टीमकडून पुन्हा फ्लोअर इंडिकेटरकडे आलेली आहे. त्यानंतर डायरेक्शन इंडिकेटरकडे, आणि इथून पुन्हा या दोन्ही यूजरकडे गेलेले आहेत, जे आपल्याला ब्ल्यू लाईन्सने निळ्या रंगाच्या रेषाने दाखवले आहे. बघा, रेड कलरचे जे ॲरो दाखवले आहेत, लाल कलरची जी लाईन दाखवली आहे ती आहे इन्स्ट्रक्शन सेंट, आणि ब्ल्यू कलरची जी आहे ती इन्फॉर्मेशन सेंट. इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना त्या ठिकाणी पाठवली आहे, आणि इन्फॉर्मेशनमध्ये
माहिती ती पाठवली गेली आहे. अशा प्रकारे ही डायग्राम तुम्ही व्यवस्थित काढून बघण्याचा प्रयत्न करा. डायग्राम महत्त्वाची आहे. ही सुद्धा 4 ते 6 मार्कांना विचारली जाऊ शकते. लिफ्टची क्रियाप्रणाली. आता लिफ्टच्या यंत्रणेत कोणते महत्त्वाचे भाग वापरण्यात येतात, तर पहिला आहे प्रवासी केबिन. तर या मुख्य बांधणी माइल्ड स्टील फॅब्रिकेशनपासून हे केलेली असते व ते ॲल्युमिनियम शीटने कव्हर केले जाते. बऱ्याचसा भाग हा इंटेरियर डिझाईनद्वारा सजविला जातो. यासाठी लाकूड व लॅमिनेट याचा वापर केला जातो. प्रवासी क्षमतेनुसार त्याचा आकार निश्चित केला जातो. त्यानुसार वरील बाजूस फोर्स व्हेंटिलेशन करण्यासाठी योग्य क्षमतेचा फॅन देखील बसवलेला असतो. दुसरा भाग आहे वेट बॅलन्सिंग. तर प्रवासी केबिनचे स्वतःचे वजन व अधिकतम प्रवाशांचे वजन यांचा एकत्रित विचार करून तेवढेच वजन वेट बॅलन्सिंगद्वारे वापरले जाते. हे वजन प्रवासी केबिनला पुली व वायर रोप यांच्या सहाय्याने जोडलेले असते. तसेच याचे दुसरे टोक हे मोटर शाफ्टला जोडलेल्या कलेक्टिंग रोप ड्रम भोवती गुंडाळलेले असते. बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला लिफ्टचे विविध भाग या ठिकाणी दाखवलेले आहेत. बघा वरच्या बाजूला या ठिकाणी आहे कंट्रोलर. त्यानंतर हा सिलेक्टर, त्यानंतर कंट्रोलरच्या खाली आहे मोटर जनरेटर सेट, MG सेट आपण त्याला म्हणतो. त्यानंतर कार गाईड रेल, त्यानंतर हॉइस्ट रोप, त्याच्या खाली आहे रोलर गाईड, डोवर ऑपरेटर. हे सगळे लिफ्टचे भाग आहेत. त्यामुळे हे व्यवस्थित जे बाण त्या ठिकाणी दाखवलेत, बाण आणि नावं व्यवस्थित वाचा. बघा डोवर ऑपरेटर, त्याच्या खाली आहे टो गार्ड, त्यानंतर खाली कार सेफ्टी, ट्रॅव्हलिंग केबल, काउंटर वेट, त्यानंतर लँडिंग एंट्रन्स. म्हणजे आपण प्रत्येक फ्लोअरला लिफ्ट थांबल्यानंतर त्या ठिकाणी डोअर प्रोव्हाइड केलेले असतात त्याला म्हटलं आहे इथे लँडिंग एंट्रन्स. आणि लिफ्ट ज्यावेळेस वर जाते तेव्हा त्याचा जो ऑपोजिट भाग असतो तो खालच्या दिशेने जातो, त्याला म्हटलं आहे काउंटर वेट. त्यानंतर सगळ्यात खाली बेसला आहे बफर चॅनल. तर या बाजूला दिलं आहे सिलेक्टर, गिअर्ड मशीन, त्याच्या खाली आहे गव्हर्नर, त्याच्यानंतर डिफ्लेक्टर शिव, त्याच्या खाली त्या लाईनवर आहे फायनल लिमिट स्विच, त्यानंतर सेफ एज. हे बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी सेफ एज आहे. त्यानंतर ब्रेस रॉड, काउंटर वेट गाईड रेल, डायरेक्शनल लिमिट स्विच, त्यानंतर फायनल लिमिट स्विच आणि अगदी खाली आहे गव्हर्नर टेन्शन शिव असेंब्ली. अशा प्रकारे विविध भाग कन्स्ट्रक्शनल डायग्राम आपण ही बघितली मुलांना. ही आकृती तुम्ही काढून बघण्याचा प्रयत्न करा न बघता. आता दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला लिफ्टचा ड्रम, पुली आणि रोपची अरेंजमेंट याची रचना दाखवली आहे. बघा या ठिकाणी आहे काउंटर वेट, सेकंड पुली, पुली म्हणजे हा जो सर्क्युलर पार्ट दिसतो आहे आणि जो एका ठिकाणी फिक्स केला आहे त्याचा सेंटर, तो म्हणजे सेकंड पुली.
आणि वर नाव दिलं आहे लिफ्टिंग ड्रम अरेंजमेंट. दुसऱ्या साईडला आहे लिफ्टिंग ड्रम शेड, इलेक्ट्रिक मोटर, त्यानंतर एंड ऑफ केबल अटॅच टू ड्रम, त्यानंतर हॉइस्ट केबल, स्लिंग, कार आणि प्लॅटफॉर्म. दुसऱ्या आकृती दिलं आहे ट्रॅक्शन ड्रम अरेंजमेंट. पहिली होती लिफ्टिंग ड्रम अरेंजमेंट आणि दुसरी आहे ट्रॅक्शन ड्रम अरेंजमेंट. या ठिकाणी वरच्या बाजूला आहे जी सर्क्युलर गोल पार्ट दिसतो आहे तो आहे इलेक्ट्रिक मोटर. त्याच्यानंतर केबल व्रॅप अराउंड ड्रम अँड डाऊन टू काउंटर वेट, म्हणजे ड्रमच्या भोवती गुंडाळलेली केबल आणि खाली काउंटर वेटला अटॅच असलेली डाऊन टू काउंटर वेट आणि अटॅच असलेली एक वायर. या ठिकाणी खाली आहे काउंटर वेट, बघा हे काउंटर वेट. त्यानंतर कॉम्पेन्सेटर पुली इन बेसमेंट, खाली बेसमेंटला एक पुली त्या ठिकाणी बसवली आहे. तर पुली व वायर रोप सेट, तर पोलादापासून बनवलेल्या व योग्य खाच असलेल्या पुली कलेक्टिंग ड्रमच्या जवळ, त्याच्याजवळ एक आणि लिफ्ट केबिनच्या वर दुसरी व वेट बॅलन्सिंगसाठी तिसरी, अशा किमान 3 पुली या ठिकाणी वापरलेल्या आहेत. या सर्व तिन्ही पुली स्टील वायर रोपच्या सहाय्याने एकमेकांना जोडलेल्या असतात. यांच्यामुळे मोटरमध्ये निर्माण झालेले मेकॅनिकल शक्ती प्रवासी केबिनला ट्रान्सफर होते. पुली व रोप यांना वंगण करू नये. चौथा भाग आहे मोटर. तर विद्युत शक्तीपासून यांत्रिक शक्ती निर्माण करण्यासाठी लिफ्टच्या यंत्रणेमध्ये 3 फेज AC ट्रॅक्शन मोटर वापर केलेला असतो. ही मोटर जनरेटर मोटर प्रिन्सिपलवर आधारित काम करते. त्यामध्ये कमीत कमी इलेक्ट्रिकल लॉस होऊन जास्तीत जास्त मेकॅनिकल पॉवर तयार होते. विद्युत शक्तीपासून चुंबकीय शक्ती व चुंबकीय शक्तीपासून यांत्रिक शक्ती असे याचे स्वरूप असते. व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्हद्वारा मोटरचे नियंत्रण केले जाते. ही मोटर लो स्पीड व हाय टॉर्क तयार करते. सध्या स्टेपर गिअर्ड मोटर्स यासाठी वापरल्या जातात. पाचवे आहे VFD. मोटर नियंत्रण करण्यासाठी VFD म्हणजेच काय तर व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह या आधुनिक प्रणालीचा वापर करण्यात येतो. यामुळे मोटरचा लॉस कमी होतो व ती जास्त गरम न होता जास्त काळ उत्तम कार्यरत राहू शकते. 6 नंबर आहे ब्रेकिंग प्रणाली. तर प्रवासी केबिन इच्छित स्थळी थांबवण्यासाठी मोटरच्या मुख्य ड्रायव्हिंग शाफ्टच्या जवळ ड्युएल पद्धतीची ब्रेकिंग यंत्रणा बसवलेली असते. ब्रेक व ड्रम इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्लच सिस्टीम हे त्याचे महत्त्वाचे भाग आहेत. याशिवाय न्यूमॅटिक ब्रेक सिस्टीमचा बॅकअपही त्याला दिलेला असतो. न्यूमॅटिक ब्रेक म्हणजे त्या ठिकाणी हवेचा किंवा एखाद्या वायूचा वगैरे वापर करून, एअरचा वापर करून ब्रेकिंग सिस्टीम त्या ठिकाणी तयार केली जाते. त्याला म्हणायचं न्यूमॅटिक ब्रेक सिस्टीम. त्याचा बॅकअपही त्याला दिलेला असतो. अशी दुहेरी ब्रेकिंग सुविधा पुरवल्याने प्रवासी केबिन इच्छित स्थळी अगदी स्थिर राहू शकते. 7 नंबरचा भाग आहे लिफ्ट शाफ्ट व रेल. तर प्रवासी केबिन इमारतीमध्ये ज्या चौकोनी अथवा आयताकृती डक्टमधून वर खाली करत असते त्याला लिफ्ट शाफ्ट असे म्हणतात. यामध्ये पोलादापासून बनवलेले रेल बसविलेले असतात. रेल्स असल्याने लिफ्ट आजूबाजूला न सरकता फक्त वर खाली अशा पद्धतीने फिरते. 8वा आपला भाग आहे गिअर बॉक्स. तर मोटरचा वेग नियंत्रित व कमी करण्यासाठी गिअर बॉक्सचा वापर केला जातो. यामध्ये वर्म गिअर बसविलेले असतात. वर्म गिअर हा गिअर बॉक्स मोटर शाफ्ट व ब्रेकिंग प्रणाली यामध्ये बसवलेला असतात. 9 नंबरचा आहे बाहेरील नियंत्रक. बाह्य नियंत्रकामध्ये लिफ्ट ज्या मजल्यावर आहे त्याचा नंबर डिस्प्ले होतो. लिफ्ट खाली येत आहे की वर जात आहे त्याचा डिस्प्ले बसवलेला असतो. त्याचप्रमाणे लिफ्टला कॉल करण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध केलेली असते, म्हणून याला कॉल बॉक्स असे म्हणतात. 10 नंबरचा भाग आहे आतील नियंत्रक. तर लिफ्ट केबिनच्या आतमध्ये प्रवासी वापरकर्ता आल्यावर
त्याला ज्या मजल्यावर जायचे आहे त्या मजल्याचा नंबर दाबून डेस्टिनेशन कॉल देत असतो, म्हणून याला डेस्टिनेशन बॉक्स असे म्हणतात. डेस्टिनेशन बॉक्समध्ये लिफ्ट, लॉक, चावीसह डोअर क्लोज व ओपन, स्विच, फॅन, लाईट, इमर्जन्सी कॉल बेल इत्यादी स्विच डिस्प्ले बसविलेले असतात. इतर सोयी तर प्रवासी केबिनमध्ये डेस्टिनेशन बॉक्सच्या व्यतिरिक्त इमर्जन्सी लाईट, टेलिफोन, अलार्म, स्टॉप व होल्ड, CCTV कॅमेरा, फायर पुश बटन, ॲक्सिडेंट पुश बटन, ओव्हरवेट अलार्म, आरसा इत्यादी जादा सोयी सुविधा ग्राहकांच्या मागणीनुसार पुरविल्या जातात. त्यानंतर आहे सेफ्टी डोअर. प्रत्येक मजल्यावर लिफ्ट थांबण्याच्या ठिकाणी लिफ्ट डोअरसमोर येणारे सेफ्टी डोअर असते. लिफ्ट ज्या मजल्यावर येऊन थांबले तरच फक्त त्याच मजल्याच्या सेफ्टी डोअरचा स्विच ओपन होतो. इतर सर्व मजल्यांचे सेफ्टी डोअर लॉक बंद राहतात. फक्त त्याच मजल्याचा सेफ्टी डोअरचा लॅच उघडला जातो. लिफ्ट डोअर उघडणे शक्य होते. लिफ्ट आलेली नसताना सेफ्टी दरवाजा उघडला जाऊन डक्टमध्ये वापरकर्ता पडण्याचा अपघात टाळला जावा यासाठी ही सुरक्षा असते. कोणत्याही मजल्यावरचे सेफ्टी डोअर उघडे असेल तर लिफ्ट सुरू होऊ नये अशी सुरक्षा देखील केलेली असते. त्यानंतर पुढचा भाग आहे लेव्हल सेन्सर. तर लिफ्ट डक्टमध्ये प्रवासी केबिन जेव्हा एखाद्या मजल्यावर थांबते तेव्हा ती योग्य जागी थांबण्यासाठी इन्फ्रारेड लेव्हल सेन्सर्सचा वापर केला जातो. यामध्ये केबिनचा दरवाजा उघडण्यासाठी व नीट बंद करून लॉक करण्यासाठी सुद्धा विविध यांत्रिक रचनेचा व लिमिट स्विचचा वापर केला जातो. पुढचा पार्ट आहे ओव्हरलोड किंवा ओव्हर कपॅसिटी सेन्सर. लिफ्टमध्ये जास्त प्रवासी किंवा वजन झाल्यास तो बझर चालू करतो व लिफ्ट चालू होण्याचे कार्य थांबवतो. प्रवासी वजन कमी केले असता लिफ्टचे कार्य पूर्ववत चालू होते. त्यानंतर असतो नियंत्रण सर्किट. प्रत्येक लिफ्टमधील नियंत्रण प्रणाली उत्पादक मॉडेल वापरलेला VFD यानुसार वेगवेगळे असते. त्याकरिता सर्व्हिस मॅन्युअल पाहणे आवश्यक ठरते. तर आता कार्यप्रणाली बघा. जेव्हा आपण एखाद्या मजल्यावरून लिफ्ट कॉल देतो तेव्हा तो सिग्नल लिफ्ट रूममध्ये बसविलेल्या नियंत्रण कक्षाला जातो. हा नियंत्रण कक्ष अत्याधुनिक अशा मायक्रो प्रोसेसरवर आधारित यंत्रणेने सुसज्ज असल्याने त्याचे योग्य ते कोडिंग डिकोडिंग करून मोटरला ऑन करण्याचा संदेश दिला जातो व मोटर ऑन होऊन ड्राईव्ह शाफ्टला जोडलेल्या पुली फिरायला लागतात व त्यामुळे लिफ्ट संदेशानुसार खाली सोडली जाते अथवा वर ओढली जाते. यासाठी पुली व वायर रोप यंत्रणा वापरली जाते. प्रवासी केबिनच्या विरुद्ध दिशेने वेट बॅलन्सिंग यंत्रणा प्रवास करीत असते. प्रवासी केबिन योग्य जागी आल्यानंतर केबिनचा दरवाजा उघडला जातो व बंद केला जातो. यानंतर कॉलनुसार लिफ्ट वर खाली जाते. आता महत्त्वाच्या बाबी किंवा मुद्दे बघा. तर AC 3 फेज ट्रॅक्शन मोटर, जनरेटर मोटर टाईप. सेकंड VFD कंट्रोलर. त्यानंतर वेग 3 मीटर पर सेकंड किंवा 500 फूट प्रति मिनिट. योग्य दर्जा व सुरक्षेसाठी काही मानकांचा वापर केला जातो. त्यातला पहिला आहे अमेरिकन सोसायटी फॉर मेकॅनिकल इंजिनियर ASME. त्यानंतर ISO 22559 सुरक्षिततेसाठी आणि ISO TC 178 तांत्रिक समिती लिफ्ट. त्यानंतर लिफ्टचे डिझाईन करताना काही विशेष बाबींचा वापर केला जातो. तर त्यातला पहिला आहे वापरकर्ते प्रवासी संख्या. दुसरा आहे मजल्यांची संख्या व एकूण उंची. त्यानंतर नियमित प्रवासी संख्या व वजन. त्यानंतर ओव्हरलोड प्रवासी संख्या व वजन. त्यानंतर इतर जादा सोयी सुविधा आणि लिफ्टचा अपेक्षित वेग. या सर्व बाबींचे सर्वेक्षण करून केबिनचा आकार, प्रवासी क्षमता ठरवली जाते व प्रवासी क्षमतेनुसार संपूर्ण वजन मोजून मोटरचा साईज व स्पेसिफिकेशन ठरविले जाते. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे हा जो आपला चॅप्टर नंबर 17 आहे लिफ्ट, हॉइस्ट, क्रेन.
आपण संपवला आहे आज. तर तुम्ही यातील डायग्राम्स आणि सांगितले ते ज्या प्रश्नांची शक्यता असते 12 मार्कांना 6 मार्कांना किंवा ज्या आकृत्यांची मी प्रॅक्टिस सांगितली तेवढे तुम्ही करा आणि धडा व्यवस्थित वाचा आणि स्वाध्याय म्हणून कोणतेही 5 प्रश्न या धड्यातले तुम्ही लिहून काढा. अशा प्रकारे हा EOT हॉइस्ट क्रेन व लिफ्ट याची आपण ओळख करून घेतली. तर नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा लेसन बघणार.